तिसऱ्या वर्षी 93 साली पुन्हा उत्तर प्रदेशात हा प्रकार घडला होता. तिथंही काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथल्या पुजाऱ्यांच्या मोठी दक्षिणा मिळेल या हेतूनं झालेली भांडणं ही डोकी फुटण्यापर्यंत गेली. आम्हीच महाराजांचे पुजारी आहोत हे 3-4 गट पंड्यांचे सांगत होते की आम्ही तुमच्या पूर्वजांच्या पासून पूजा करतोय आणि तुम्ही आमच्याकडे पूजा केली पाहिजे. यावरून झालेली भांडणं ही डोकी फुटल्यानंतर महाराजांनी काढलेला उद्गार हा अत्यंत मार्मिक आणि महत्त्वपूर्ण आहे. महाराज काय म्हणाले, आज काशीचा विश्वेश्वर शाहूच्या दर्शनाला मुकला. वाक्याचा अर्थ जर तुम्ही गंभीरपणाने बघितलं तर लक्षात येते. काय म्हटले, काशीचा विश्वेश्वर शाहूच्या दर्शनाला मुकला. कोण कुणाचं दर्शन घेणार होतं? मी एक माझी क्रिया किंवा माझ्या राजाचं राजेपण ज्यावेळी माझ्याकडे येते त्यावेळी मला सगळा भारत फिरून बघायचा आहे. त्या भारताचं काय समस्या आहेत, काय परिस्थिती आहे बघण्यासाठी मी आलोय. तर इथल्या पंड्यांनी अशी अवस्था केलेली आहे. यावरून त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारची अशी भावना नव्हती की माझ्याबद्दल वेदाचे मंत्र म्हटल्यामुळे माझं कल्याण होणार आहे आणि पुराणाचे मंत्र म्हटल्यामुळे माझं अकल्याण होणार आहे. फक्त त्यांची भावना भूमिका एकच होती की मी राजा आहे आणि राजासाठीचे मंत्र म्हणून घेणे हा माझा अधिकार आहे आणि त्या अधिकारासाठी तू ते मंत्र म्हटला पाहिजे. त्यानं नकार दिला. त्यांनी राजोपाध्यायाला बोलवलं. राजोपाध्याय म्हटले मी तसं करू शकत नाही कारण आम्ही तुम्हाला क्षुद्र मानतोय. महाराज चिडले नाहीत, रागवले नाहीत, काही नाही. शांतपणानं त्यांनी भटजी बदलला आणि जे तो काम करू इच्छितोय अशा माणसाकडनं ते काम करून घेतलं. पण ही बातमी समाजात पोचली आणि समाजात पोचल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन काय झालं, त्याचं परिवर्तन असं झालं की पंचगंगेच्या घाटावर ब्राह्मणांना आंघोळ करण्यासाठीचा वेगळा एक घाट आहे. त्याच्यावर पाटी लावलेली आहे की ब्रह्म समुदायासाठीचा, मराठासाठीचा. ह्या पाट्या मराठ्यांनी फेकून दिल्या आणि सगळ्यांनी सगळीकडे आंघोळ करायला चालू केली. मग या ब्राह्मणांना जास्त वाटायला लागले की महाराजांच्या मुळे हे व्हायला लागले आणि सगळा समाज आमच्या विरुद्ध व्हायला लागलाय. मग महाराजांनी पुढची स्टेप तरी काय केली, त्यांनी बोलवून घेऊन पुन्हा सांगितलं. ज्यावेळी त्यांना सांगितलं, त्या राजोपाध्यायानं ज्यावेळी सांगितलं की मी अशा प्रकारचा भटजी तुमच्याकडे पाठवू शकत नाही किंवा मी तुमच्यासाठीची वेदोक्त पूजा करणार नाही, त्यावेळी त्यांनी हे राजोपाध्यायाचं वतन म्हणजे त्यांना जे काम करतोय त्याच्यासाठीचं वेतन दिलं जात होतं. किती दिलं जात होतं? 1902 सालची गोष्ट सांगतोय, 30,000 रुपये वार्षिक दिले जात होते. ते बंद आहे. नाही म्हटलं तुमची सर्व्हिस नको आणि माझा मी कुणाकडनं घ्यायचं याकडनं घेतो, बंद. लगेच त्यानं रेसिडेंटकडं जे पॉलिटिकल एजंट कोल्हापूरचे आहेत त्यांच्याकडे तक्रार दिली आणि या तक्रारीनंतर काय झालं, सुनावणी झाली. ते म्हणजे शाहू महाराजांचं म्हणणं ऐकून घेऊया. शाहू महाराज म्हटले मी नोकरी करणाऱ्याला वेतन देतोय. हे जर माझी नोकरी करणार नाही तर मला वेतन द्यायची काही गरज आहे का? त्यामुळे मी वेतन देणार नाही आणि ही नोकरी आहे. ब्राह्मणांचं म्हणणं काय होतं की हे दान आहे आणि दान दिलं की परत घेता येते. ते म्हणजे मी दान दिलेलंच नाही, मी तुम्हाला दरवर्षी विद्या वेतनासारखे वेतन देते, मानधन देते आणि तुम्ही नोकरी करणार नाही तर मी मानधन देणार. हा खटला पुढं 5, 6, 7 वर्षे चालू राहिला. म्हणजे इथं झाला, इथलं लोन त्यांनी तक्रार पुण्यात केली, त्यानंतर त्यांनी मुंबईच्या विभागात तक्रार केली आणि इंग्लंडपर्यंत तक्रार झाली. या तक्रारीच्या वेळी स्वातंत्र्य चळवळीत मोठ्या प्रमाणात भाग घेणारे टिळक पण उतरले. टिळकांनी आपल्या एका अग्रलेखामध्ये लिहिलेलं आहे शाहू महाराजांचं वेदोक्ताचं खूळ. वेदोक्त हे जे शाहू महाराज करतायत हे काय आहे, हे खूळ आहे. त्याच्यामुळे त्यांना काय फरक पडणार आहे. महाराजांनी त्यावेळी सांगितलं आणि आम्ही अजूनही सांगतोय की महाराजांना त्या गोष्टीनं फरक काय पडत नव्हता. त्यांच्या पूजा अर्चेमुळे फरक पडतोय हा त्यांचा कधीही समज नव्हता. यानंतर महाराज इंग्लंडला निघाले त्यावेळी सगळं कोल्हापुरातले शाहू महाराजांच्या संबंधित असलेले काही ब्राह्मण आले आणि त्यांना म्हटले तुम्ही इंग्लंडला चाललाय. खरं तर इंग्लंडला जाताना तुमच्या पूर्वजांच्या 2-3 अपघात झालेले आहेत आणि आता तर तुम्ही ब्राह्मणाचे शिव्याशाप घेऊन निघालाय, त्यामुळं तुमचं काहीतरी वाईट होईल, तुम्ही इंग्लंडला जाऊच नका. आणि त्यावेळी महाराजांनी दिलेलं उत्तर खूप चांगलं होतं. महाराज म्हटले काय झालं, आमचे पूर्वज ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन इंग्लंडला गेले आणि तिकडेच गेले. आता मी निघालोय न आशीर्वाद घेता शिव्याशाप घेता, त्यामुळं काय होईल, मी परत येईल. त्यामुळं मी काय थांबणार तर नाहीच आहे.
पण मी जाणार आहे. आणि तिथून त्यांनी मग तो जाहीरनामा काढलेला आहे 50% आरक्षणाचा. तो इथनं काढलेला नाही, इंग्लंडमधनं काढलेला आहे, हे लक्षात घ्या. ते गेले, तिथं बघितलं इंग्लंड का सुधारलेला आहे, स्कॉटलंड का सुधारलेला आहे, तिथं चांगल्या चांगल्या काय गोष्टी आहेत, आणि मग हे माझ्या राज्यात आणता येईल का? इंग्लंडमध्ये जर कॅनॉलनं पाटानं पाणी काढून सगळीकडं शेती फुलवली जाते, तर माझ्या राज्यात हे करता येईल की नाही? निश्चित करता येईल. आणि म्हणून मग त्यांनी राजधानीच्या धरणाचा पाया रचलेला आहे. राजधानीचं धरण आपोआप निर्माण झालेलं नाही किंवा एका मिनिटात निर्णय झाला असं नाही आहे. त्याची मुहूर्तमेढ इंग्लंडमध्ये रोवली गेलेली आहे. स्कॉटलंडमध्ये गेल्यानंतर त्यांचं स्वागत करताना NCCनं स्वागत केलेलं आहे. NCC आज आपल्याला माहिती आहे. ते बघितलं त्यांनी, आणि त्या NCCच्या संस्थापकालाच त्यांनी सांगितलं की तू माझ्या कोल्हापूरला ये काही दिवस आणि माझ्या विद्यार्थ्यांना असं सैनिकी शिक्षण दे. तो म्हटला माझ्याकडे येणारा प्रत्येक जण मला ये म्हणतोय, मी कुठं कुठं जाऊ शकेल, त्यापेक्षा असं करा, तुमच्याकडलेच काही लोक माझ्याकडे पाठवा, आणि जर तुम्ही तसे पाठवले तर त्यांना मी ट्रेन करेन, ते तुमच्या लोकांना ट्रेन करतील. लगेच ही सूचना तिथल्या तिथं शाहू महाराजांनी स्वीकारली आणि इकडनं लोक पाठवून दिलेले. ते ट्रेंड झालेले लोक परत आल्यानंतर स्वतःचा राजवाडा त्यांनी NCCला दिलेला आहे. भवानी मंडप जो तुम्हाला दिसतोय त्याच्या समोरचा जो राजवाडा आहे तो NCCकडे अजून सुद्धा आहे. इकडे राजाराम कॉलेज आणि पाठीमागच्या बाजूला NCCचा तो जो आहे, सोनतळीला खूप मोठी जागा आणि कॅम्प दिलेला आहे. आणि माझे विद्यार्थी नुसते तयार नाही झाले पाहिजे, सैनिक तयार झाले पाहिजे, अशा पद्धतीची योजना त्यांनी तिथून केलेली आहे. राधांचं धरण झालेलं आहे. हे सगळं करत असताना परत आल्यानंतर त्यांनी फक्त पूर्वी अस्पृश्यतेचे कायदे करून किती नष्ट होतं हे बघितलेलं होतं. पण माझ्या राज्यातल्या 60 वरिष्ठ अधिकाऱ्यात फक्त 7 जण बाहेरच्या जातीचे आहेत, एकाच जातीचे 53 जण आहेत. इतकी जर त्यांची पकड प्रशासनावर पक्की आहे तर मग माझं काय होईल? ज्यावेळी 1894ला त्यांनी कारभार हाती घेतला त्याच वेळेपासून त्यांनी प्रशासनात खूप मोठे फेरबदल केलेले आहेत. पूर्वीची सिस्टम बाजूला ठेवलेली आहे आणि एक नवीन चौकट अशी तयार केलेली आहे की ज्या चौकटीत अथॉरिटी ही ठराविक लोकांच्याकडे वेगळ्या पद्धतीने दिलेली आहे. त्याच्यातून सबनीस घराणं पुढे आलं. राव बहादूर सबनीस घराणं जे आहे त्या सबनीसांच्याकडं मुख्य कारभारी पद दिलेलं आहे. त्यांनी विचारे मराठा कुटुंबातला तरुण त्याच्याकडे बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत. भास्करराव जाधव त्यांच्याकडे बऱ्याच गोष्टी दिल्या. त्यामुळे चौकट बदलली आणि या बदललेल्या चौकटीनं शाहू महाराजांनी केलेलं काम जे होतं, पूर्वीचे जे अडथळे होते ते कमी करतात. हे काय इंग्लंड अधिकाऱ्याकडं सिव्हिल डिपार्टमेंट होतं आणि त्यानं बांधकामावर लाच खाऊन खूप मोठा खर्च केला आहे असं ज्यावेळी निदर्शनास आलं त्यावेळी त्यांनी या सबनीसांना सांगितलं की त्याला पत्र पाठवा, अंदाजपत्रकापेक्षा जादा खर्च केल्याचा तुम्ही उत्तर द्या किंवा जी काही काढणी दाखवा नोटीस काय. तो एकदम रागानं लाल झाला, सगळा भारत आमचा आणि मला कोण विचारतोय. तो तक्रार करायला शाहू महाराजांची आणि शाहू महाराजांनी त्याला सांगितलं बजेट जे ठरलेलं होतं त्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही खर्च केले असतील तर तुमच्या खिशातले घाला किंवा बजेटनुसार काम करा. दुसऱ्या वर्षी त्यानं पद सोडलं, पण त्याचा परिणाम सगळ्या समाजावर असा झाला की महाराज इंग्रजांच्या विरुद्ध सुद्धा बोलू शकतात, कारवाई करू शकतात. अर्थात दुसऱ्या गटानं त्याचा गैरफायदा घेतला आणि मग इथं जो पॉलिटिकल एजंट होता त्याला दुधातून काचेचे बारीक तुकडे घालून त्याच्यावर हा विषप्रयोग करून ठार मारायला ठरवलं. पण याची कुणकुण शाहू महाराजांना. त्यामुळं झालं असं की त्याच्याकडे ज्यावेळी तो दुधाचा पेला आला त्यावेळीच तिथल्या सेवकांना शाहू महाराजांच्या आज्ञा दूध पिऊ नका म्हटलं आणि ते दूध थांबलं. ते थांबलेल्या दुधानंतर शाहू महाराज तिथे गेले आणि त्यांनी त्या पॉलिटिकल एजंटला सांगितलं की हे विषारी आहे, या बारीक केलेले काचेचे तुकडे घातलेले आहेत आणि हे विषारी दूध तुम्हाला कुणीतरी द्यायचा प्रयत्न करते. मग लगेच बोबाट आला, महाराजांनाच मारायचं होतं कारण त्याचाच जाच आहे. त्यावेळी महाराजांनी सांगितलं की मी 3 आठवड्याच्या रजेवर जातोय कोल्हापूर राज्याच्या बाहेर, तुम्ही या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा की तुम्हाला कोण मारायचा प्रयत्न करा. आणि मग अशी चौकशी झाल्यानंतर 4 ब्राह्मण सापडले. इंग्रजांनीच त्यांना शिक्षा दिल्या, कुठेही कागदपत्रात
त्यासाठीचे त्रोटक उल्लेख आहे. तिला संगीतच्या पुस्तकात याचे तुम्हाला संदर्भ मिळतील, उरलेल्या ठिकाणी कुठे मिळत पण नाही. त्याचं कारण असं आहे की बदनाम करण्यासाठी शाहू महाराजांच्यावर शेकडो प्रयोग झाले. माझ्या ज्येष्ठ मातेची माफी मागून मी सांगतोय की जे घसरगुंडीचं प्रकरण सांगितलं गेलं हे यातूनच सांगितलं गेलेलं आहे. एका मुलगीनं परवा त्याच्यावर एक छान व्हिडिओ तयार केला की घसरगुंडी शाहू महाराजांनी का तयार केली. शाहू महाराजांची जी स्थूल बॉडी होती ती बॉडी उतरण्यासाठी एका बाजूनं पायरीनं वर चढायचं आणि खाली घसर द्यायचं, पुन्हा या बाजूनं पायरीनं चढायचं उतरत द्यायचं, यासाठी त्यांनी ती घसरगुंडी केली. अर्थात त्याचा विपर्यास किती झाला, का झाला, तर सगळ्या समाजानं शाहू महाराजांना दिलेला पाठिंबा आणि शाहू महाराज ज्यावेळी समाजाकडून दुर्लक्षित होत नाही तर तसं करायचं असेल तर त्यांच्यावर गलिच्छ आरोप केले पाहिजे. हे गलिच्छ आरोप झाले पण समाजानं शाहू महाराजांना सोडलं नाही. शाहू महाराजच बरोबर आहे असं ज्यावेळी समाज म्हणायला लागला त्यावेळी मग राधानगरीतला दुसरा किस्सा घडला, तो म्हणजे शिकारीचा. त्यालाही दोन बाजू आहेत. शाहू महाराजांच्या ताकदीमुळं शाहू महाराजांनी अस्वल ठार मारलं ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय फॅक्ट आहे, शाहू महाराजांच्या या सगळ्या बदनामीतूनही शाहू महाराज आपल्या विरोधात जात नाही किंवा म्हणजे बदनाम होत नाही, पायउतार होत नाहीत किंवा आपल्यावरचा अंकुश कमी करत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर शाहू महाराजांना ठार मारण्यासाठी तयार केलेला तो पद्धतशीर प्लॅन होता आणि त्यासाठी त्यांनी निवडलेले लोक दोन होते जे शाहू महाराजांचा हत्यार घेऊन फिरणारे होते. दोघांच्याकडे दोन बंदुका. शाहू तुम्ही जर राधानगरच्या जंगलात कधीही आलात पावसाळ्यानंतर माझ्याकडे आलात तर शाहू महाराजांनी तयार केलेले मी रस्ते तुम्हाला दाखवेन. जंगलात शिकारीसाठी खूप चांगले रस्ते त्या काळात तयार केले आहेत. कुठून शिकार उठवली, कुठं येईल आणि कुठं मारायचं हे पक्क ठरलेलं असायचं. शिकारीचे वेगवेगळे प्रकार त्यांचे होते. चित्तेची शिकार होती, कुत्र्याची शिकार होती आणि माणसांच्या कर्मी केली जाणारी शिकार होती. तुम्ही कोल्हापुरातल्या माणसांची आडनाव बघितली तरी लक्षात येईल. हुलस्वार म्हणजे हुल देऊन उठवणारे लोक आहेत. चित्तेवान, चित्ता कुत्र्यासारखा घालात पाळणारे लोक आहेत. कुत्तेवान हे शिकारी कुत्री पाळणारी कुटुंब आहे. आणि ही सगळी कुठले आहेत, तरी मगाशी संजय पाटलांनी उल्लेख केली त्या कुटुंबातले लोक आहेत ज्यांना म्हणजे उपजीविकेचं साधन नाही त्या लोकांच्याकडून केलेलं हे सगळं काम आहे. आणि मग शाहू महाराज शिकारीसाठी गेले. राधानगरच्या जंगलात वाघ होते आणि त्यांना अपेक्षित होतं की तिकडनं उठवलेला वाघ शाहू महाराजांच्या जवळ येईल. दोन्ही हत्यारधारी जे ते रिकामा हत्यार ठेवतील, पळून जातील आणि शाहू महाराजांचा मृत्यू होईल. पण झालं उलट. शाहू महाराजांची शिकार बघायला आलेला एक धनगर शाहू महाराजांच्या पाठोपाठ होता. समोरून जनावर आलं, मोठी आरोळी आली आणि शाहू महाराजांनी मग बंदूक घेतली एकाकडे. मोठं जनावर आहे म्हटलं दोघं पळून गेली. बंदूक रिकामी हातात आहे आणि समोर अस्वल आलं. फक्त ताकदीच्या जीवावर शाहू महाराजांनी त्या अस्वलाला थांबवलं, बंदूक बाजूला टाकली. बघणाऱ्या त्या झोरे या त्या धनगराला सांगितलं, अरे ती बंदूक उचल. ते म्हणला मी काय करू, उचल. हा त्या तिथं मोड, एकीकडे त्या अस्वलाला धरलेलं आहे आणि दुसरीकडे ते सांगताय का ती मोड बंदूक अशी मोडायची आहे. ती मोडली. हा माझ्याकडे एक काढतोसातलं पट्ट्यातलं काढतोच घेतलं ते घातलं ते पुन्हा वर केलं. हा आता खांद्यावर नळी ठेव आणि मग चालव. अस्वल मोठं होतं, अस्वल मेलं आणि आपण सगळेजण आजही म्हणतोय शाहू महाराजांनी अस्वलाची कुस्ती केली. यानंतरचा किस्सा काय घडला, अस्वल मेलं, शाहू महाराजांनी बंदूक घेतली, त्या बंदुकीत 2 बार भरले, झाडावर गेलेल्या त्या दोघांना पहिल्यांदा टाकलं आणि ते बघितल्यावर हे जे पळ सुटलं ते धनगराकडे आलंच घेतलं. कारण पुढचा नंबर कुणाचा हा प्रश्न त्याच्या समोर होता. महाराज गेले राईच्या धनगरवाड्यावर, महाराज गेले, त्याची झोपडी शोधली, तिच्या बायकोला विचारलं कुठं आहे किरुझोऱ्या, नाही म्हटले आला नाही. ठीक आहे म्हटले, जरा चूल पेटव, मिरच्या आहेत दे जरा टाक त्याच्यावर. मग ते वर फुकाय म्हणलं. मग त्याला खाली आणलं आणि त्याला विचारलं तुला काय पाहिजे आहे. त्यावेळी त्यानं सांगितलं मला महाराज काय पाहिजे, माझी मेंढर चरायपुरती जराशी जागा द्या आणि एक अख्खा डोंगर त्याच्या नावावर. हे जर बघितलं तर महाराजांचा प्रसंग किती आले याचा विचार करावा पाहिजे. राजांचं धरण फक्त आपण म्हणतोय ते असं सहजासहजी झालं नाही. शाहू महाराजांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवर कर्ज काढून ते धरण बांधण्याची मनीषा जिद्द बाळगली आणि धरणाचा पाया 2009ला सुरू झाला. पण
जो पक्का पाया लागायला पाहिजे तो लागला नाही. पहिल्यांदा शाहू महाराजांनी काम काय केलं की या धरणाचा आराखडा जो तयार होतोय त्या आराखड्यात जेवढ्या लोकांच्या जमिनी गेल्या त्यांना पुनर्वसन केलं. हे पहिलं पुनर्वसन आहे भारतातलं की जे शाहू महाराजांनी केलं आणि ते लोक खाली आले. पण 1914ला पहिलं जागतिक महायुद्ध सुरू झालं आणि या पहिल्या जागतिक महायुद्धात सगळीकडची चलन व्यवस्था विस्कटली. जो अर्थपुरवठा आणि मटेरियल इंग्लंडहून आमच्यासाठी येणार होतं धरणासाठी ते येऊ शकलं नाही. हे युद्ध 18 पर्यंत चाललं आणि त्याचे परिणाम त्याही पुढे चालत राहिले. त्यामुळे धरणाचं बांधकाम थांबलं. विश्वेश्वरय्यांना 2 वेळा तिथं आणलेलं आहे की इथंच धरण बांधायचं काय. त्यांनी होय म्हटले. त्यानंतर पाया लागत नाही म्हणून एकदा आणलं आणि मग त्यांनी सांगितले की हा पाया लोखंड आणि शिसं यांच्या मिश्रणातून तयार केला तर धरण पक्क होईल. खर्च एकदम 4 पट वाढला आणि जेवढं बजेट होतं ते नुसतं पायात केलं आणि तोपर्यंत जागतिक महायुद्ध सुरू झालं. आणि त्याचे परिणाम काय झाले. एखादी गोष्ट शाहू महाराजांनी दिली तर त्याचे परिणाम काय होतात याचा विचार केला पाहिजे. जसं मी सांगितलं झोरेचा आडनाव बदललं, पंडित आडनाव केलं कारण तू योग्य पद्धतीने ती बंदूक हाताळलीस त्यामुळे मी या प्रसंगातून वाचले. तसं शाहू महाराजांनी पुनर्वसन केलेल्या लोकांना तारळे आणि सगळ्या त्या परिसरात जमले. हे लोक आले. 18 पर्यंत महायुद्ध चाललं आणि 22ला महाराज वारले. त्यानंतर राजाराम महाराजांचा कालखंड सुरू झाला. आता काय राजे धरण बांधेल नाही म्हणून हे लोक फुका पासरी जमीन विकून पुन्हा आपल्या गावाकडे गेले कारण आता धरण बांधणारच नाही. एन पाटील सर सांगतील नगाऱ्यांच्याकडे जमिनी किती आहेत. 350 एकर पाटलांच्याकडे तशाच आहे. नाममात्र म्हणजे तंबाखूला आणि गुळाला दिलेल्या जमिनी आहेत एकर एकर. आणि ते लोक पुन्हा परत गेले. राजाराम महाराजांच्या कालखंडात नंतर ते धरण पूर्ण झालं. ते लोक पाठीमागं जात राहिले आणि जंगलात थांबले. हे जंगलात थांबलेले सगळे जे लोक आहेत इंग्रजांच्या जंगल कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत. आणि मग त्यांच्यासाठीचे आंदोलनं आता जे वैश्यमान खराटे सगळे त्यांचे वडील शिवाजीराव खराटे, रवींद्र सरदेस, शंकरधोनी पाटील यांनी दीर्घकाळ चालवले. अजूनही त्या लोकांना न्याय मिळाला नाही. पण शाहू महाराजांनी केलेलं पुनर्वसन जर त्यांनी राखलं असतं तर ते लोक सदन होते. पण तसं झालं नाही. या सगळ्या गोष्टींच्या मध्ये शाहू महाराजांनी खूप काही सुधारणा आपल्या राज्यांच्या मध्ये केल्या ज्याचा उल्लेख मी खूप त्रोटक केला किंवा केलाच नाही कारण माझ्याकडे जो विषय दिला होता सरांनी तो होता की राजा माणसांचा राजा. तर माणसांच्यासाठी त्यांनी केलेलं काम कुठल्याही जातीबद्दल कणभरही अकस त्यांनी बाळगला नाही. राजाराम पाळीचे जे विजापूरकर म्हणून प्रोफेसर होते ते सतत त्यांच्या 2 मासिकांच्या मधून कोल्हापूरवर रडताना दिसत आहेत. पण त्यांनी कधीही त्यांच्यावर अपशब्दही काढलेला दिसत नाही. आणि कितीतरी लोक असेही होते जे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले, जे ब्राह्मण म्हणून राहिले, ज्यांनी महाराजांची भूमिका योग्य आहे म्हटलं त्यांना महाराजांनी जवळ केलं. कधीही कुठल्याही जमातीचा आकस म्हणून महाराजांनी बाळगला नाही. किती याचा जर विचार केला, संयम हा महाराजांचा किती मोठा गुण होता याचा जर विचार केला तर घरात झालेलं मयत ज्याच्यावर अंत्यसंस्कार करायला ब्राह्मणांनी नकार दिला. शेवटी काही जण तिथं आले पंचिंगेला आणि त्यांनी तो विधी पूर्ण केला. तोपर्यंत विरोधातल्या ब्राह्मणांनी राजवाडा पेटवला. एका राजाचा राजवाडा, एक जमात, किती 1-2% लोक एकत्र येऊन पेटवू शकतात. कुठल्या प्रकारची सत्ता नव्हती महाराजांच्याकडे. सैन्य तर होतच पण महाराजांनी सकार शब्द काढला नाही, दुरुस्ती करा. म्हणजे इतका संयम बाळगता येत नाही हे आजच्या कुठल्याही राज्यकर्त्याला शक्य आहे असं मला तरी वाटत नाही. ज्यावेळी माणगावची परिषद आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या परिषदेचं वैशिष्ट्य हे होतं की अध्यक्षपदावरून बोलताना शाहू महाराजांनी सांगितलं होतं की आता दलितांना त्यांचा नेता मिळाला आहे. आंबेडकरांनी हे सगळं नेतृत्व स्वीकारायचं आहे. माझी खात्री आहे, माझी मनोदेवता मला सांगते की आंबेडकर भारताचे नेते होते. ज्या आंबेडकरांना त्यांनी मदत केली त्या आंबेडकरांच्या बद्दलची त्यांची भावना ही होती ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्या प्रत्येकाला वर जाण्याची संधी दिली पाहिजे. ब्राह्मणांच्या बरोबरचा पहिला त्यांचा संघर्ष जो सुरू झाला तो वेगळ्याच कारणातून होता. त्या काळात अशी पद्धत होती की संस्थानिकांनी वकिलीच्या सनदा द्यायच्या.
काही LLB ची पदवी घेतल्यानंतर सनद घ्यावी लागते, मग वकिली करता येते. तर त्यावेळी त्या सनदा घ्यायच्या आणि दलित समाजातल्या काही लोकांना ज्यावेळी शाहू महाराजांनी सनदा दिल्या त्यावेळी कोल्हापुरातल्या समस्त ब्रह्मवृंदाने त्यांच्यावर आक्षेप घेतला की तुम्ही दलितांना सनदा का देताय. त्यावेळी शाहू महाराजांनी सांगितलं सनद दिली तो अमुक तमुक एक वकील झाला, नेमायचा आणि तुम्ही ठरवा ना, तुमचा वकील कोण असायला पाहिजे तुम्ही ठरवा, तो कुणाचं तरी वकीलपत्र करेल. त्याला आज तो हुशार आहे, त्याला इंग्रजी येते आणि इंग्रजांच्या कायद्याचं त्याला ज्ञान आहे, त्याला मग वकिलीची सनद दिलेली आहे, तो कुणाचं करायचं वकिली हाईल केस बघू. इंग्लंडमध्ये जाण्यासाठी कित्येक तरुणांना शाहू महाराजांनी अर्थसहाय्य दिलं, ज्यातून ते वकील झाले. आणि ज्यावेळी शाहू महाराजांच्या विरोधात ही वेदोक्ताची केस चालू राहिली त्यावेळी त्यांच्या एका विद्यार्थ्यानं ती केस चालू राहिली. यावरून आपल्या हे लक्षात येतं की शाहू महाराजांनी समाजाच्या उद्धारासाठी किती प्रकारे काम केलं. त्यांना स्वतः क्षत्रिय आहे म्हणून वेगळा टेंबा मिळवायचा नव्हता, पण भारतभरातल्या क्षत्रियांचे संघटन व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. एखादा प्रश्न बघितला, ब्राह्मण काय इतका त्रास देत आहेत, तर त्यांच्याकडे पूजा अर्चेचा पौरोहित्याचा अधिकार आहे. मग हा अधिकार सगळ्याच समाजातल्या सगळ्याच लोकांच्याकडे आहे का, तर नाही. जैनांनी आपला एक धर्मगुरू शोधलेला आहे, लिंगायतांनी आपला एक धर्मगुरू शोधलेला आहे, तर मग आम्ही एक आपला धर्मगुरू शोधला. तर कोल्हापूरच्या धर्मपीठावर करवीर पीठावर कृतकोटीकर म्हणून जे होते त्यांनी शाहू महाराजांच्या बरोबर संघर्ष ज्यावेळी चालू केला आणि वेगवेगळ्या विधींच्या वेळी विरोध करायला चालू केला त्यावेळी मग शाहू महाराजांनी निर्णय घेतला की कोल्हापूरच्या पीठावर इथून पुढं मराठा क्षात्र जगद्गुरू असेल म्हणजे पौरोहित्याचा मान कुणाला मिळेल, मराठ्याला मिळेल, ब्राह्मणालाच कशाला पाहिजे. जर जैनांच्याच चालते, लिंगायतांच्याच चालते, दैवज्ञ सोनार स्वतःचा जर पुरोहित शोधतात तर आमचाही असायला हरकत कुठली आहे. आणि मग त्यांनी कोल्हापूरच्या क्षात्र जगद्गुरू पीठावर पाटगावच्या पाटील नावाच्या माणसाची व्यक्ती, तोही प्रखर ज्ञानी होता, डिग्री घेतलेली होती, संस्कृतपासून इंग्रजीपर्यंत त्यांनी MA 2-3 विषयात केलेलं होतं वगैरे वगैरे. पण हे करण्याचं धाडस म्हणजे धार्मिक अधिकार कोणाला हा प्रश्न त्याने अशा वेगळ्या पद्धतीने सोडवला. हे सगळं करत असताना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या बाबत मग शाहू महाराजांच्यावर अनेक आक्षेप हे इंग्रजांनी लावले, टिळकांनी विशेषतः जास्त लावले की हे इंग्रज धार्जिनेच आहे. पण इंग्रज धार्जिने आहेत हा आरोप पहिल्यांदाच शाहू महाराजांच्यावर आला का, त्या अगोदर फुलेंच्यावर आला होता. आणि फुलेंनी त्यातून सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती आणि त्या सत्यशोधक समाजाची एक शाखा कोल्हापुरात 10 जानेवारी 2011 शाहू महाराजांनी स्थापन केली होती. त्याच्या जोडीला त्यांनी मराठा पुरोहित शाळा सुरू केली, म्हणजे मराठ्यांचं पौरोहित्य मराठ्यानंच करायला पाहिजे, ब्राह्मणांना बोलवायची गरज नाही. जे ज्यावेळी फुलेंच्या काळात हा मोठा वाद झाला होता की पूजेला पौरोहित्य कुणीही केलं तरी चालतंय असं जे फुलेंचं म्हणणं होतं त्याला ब्राह्मणाने आक्षेप घेतला. इंग्रजांच्या पर्यंत ती केस लढली गेली आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये याच्यावर मोठ्या डिबेट्स झाल्या. त्या डिबेट्समध्ये काय झालं होतं की ते कुलकर्णी नावाचे जे वकील होते ते ब्राह्मणांची बाजू मांडत होते आणि सांगत होते की हे सत्यशोधकी आहेत, हे लग्नालाच ब्राह्मणांना बोलवत नाही आणि आम्हाला देवानंच अधिकार दिलेला आहे, तुम्ही लग्नाला बोलवा नाही तर नाही बोलवा, आम्हाला काय मिळालं पाहिजे, दक्षिणा मिळाली पाहिजे. त्यातून एक विचित्र म्हण मनासाठी आलेली होती, नवरा मरो की नवरी, भटाला दक्षिणेशी कर्तव्य. आणि ती केस जी चालली त्यावेळी काळे नावाच्या वकिलानं सत्यशोधक समाजाची बाजू मांडलेली होती आणि काळेने त्या ब्राह्मणांनाच पहिला प्रश्न विचारला, कुलकर्णी साहेब तुम्ही नागपूरचे आज इतकं उपस्थित आहे, गावाकडनं आलाय का कोल्हापुरात आलाय, म्हणजे मुंबईत आलाय, तर ते म्हणाले मी मुंबईत आलाय, पण एक खाजगी प्रश्न विचारतात. होय म्हटले, त्या खटल्याशी संबंधित आहे. मग पुढचा प्रश्न त्याने विचारला की तुम्ही दाढी वगैरे चकाचक करून आलाय, मग डाव्याकडे गेलता का तुमची तुम्ही केली. म्हणला हा का प्रश्न आहे, आपला मुद्दा काय चाललाय, लग्नात ब्राह्मणांना बोलवायचं का नाही, त्याला दक्षिणा द्यायची की नाही, आणि तुम्ही काय विचारताय, दाढी चकाचक केली. होय म्हटले, तोही मुद्दा त्याच्याशी निगडीत आहे. अध्यक्ष म्हणजे ठीक आहे उत्तर द्या. तो म्हणला माझी मी केली. मग कुलकर्णी एक सांगा, तुमच्या गावच्या नाव्यानं तुमच्यावर केस केली काय, तुझी तू बाजार नाही तर माझ्याकडे एखादं पैसे दे, मग माझ्याकडे मागतोयस,
त्याच्यावरती केस जिंकली गेली होती, हे लक्षात घ्या. म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना कोल्हापुरात करण्यात शाहू महाराजांचा वाटा होता. पण त्यांनी एक सांगितलं की मी सत्यशोधकी नाही, मी आर्य समाजाची, आर्य समाजाची शाखाही कोल्हापुरात. आणि हे सगळं समाजाच्या उन्नतीसाठी केलं. ज्या समाजानं त्यांच्यावर भरभरून प्रेम दिलं, म्हणून मगाशी कर्वे सरांनी जो उल्लेख केला की कानपूरच्या कुर्मी समाजानं त्यांना राजर्षी ही पदवी दिली. राजर्षी या शब्दात खूप मोठा अर्थ आहे आणि आपण सगळेजण तो जाणतोय. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सर. अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी जे कार्य केलं त्या कार्याची मांडणी केली. समाजाचे प्रश्न मुळातून निर्मूलन करण्यासाठी जे काय करावं लागतं ते शाहू महाराजांनी केले. माणूस घडवण्यासाठी जे कार्य शाहू महाराजांनी केलेलं आहे, त्यासाठी अनेक कायदे सुद्धा या ठिकाणी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये केला. त्यामध्ये एका कायद्याचा उल्लेख करतो मी इथं की शाहू महाराजांनी कालच्याच तारखेच्या अनुषंगाने 25 जूनला एक कायदा केला की वतन निर्मूलनाचा कायदा, वतनदारी नष्ट करण्याचा कायदा. महारवतन असेल, कुलकर्णी वतन असेल, ही वतनं, या वतनाच्या माध्यमातून लोक कशीच एकामेका समाजाला पिळतात, पिळवणूक करतात, हे नष्ट व्हावी म्हणून या ठिकाणी हे वतन नष्ट केलेलं आहे. शिक्षणासाठी भरीव कार्य केलं गेलं. आपला समाज शिकला तर समाजामध्ये आर्थिक उन्नती होईल. आजच्या राजवी शाहू जयंती दिनानिमित्त सुरुवातीला मी त्यांना राजशाहूंना अभिवादन करतो. या दिनानिमित्त आयोजित व्याख्यानाचे प्रमुख मार्गदर्शक आमचे BA-BEdचे वर्गमित्र आणि त्यानंतरचे बराच काळ त्यांनी MA इतिहास केलं, मी मराठी केला. त्यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये मी बऱ्याच वेळा ते लोक असताना व्याख्यानाला गेलेलो होतो. बऱ्याच दिवसाचा योग होता की त्यांना व्याख्याते म्हणून बोलवावं. अतिशय सोप्या आणि साध्या शब्दामध्ये शाहू महाराजांचं जेवढं योगदान सांगता येईल तेवढं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आम्ही शाहूराजांचे चरित्र वाचले, पण हे जे काही दुसरे मुद्दे काही आले ते आमच्यापर्यंत अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं ज्यांनी मांडलं ते मित्र प्राध्यापक डॉक्टर वसंत ढेरे, संयोजक इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर SR पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉक्टर शिवाजी जाधव, सूत्रसंचालक डॉक्टर कर्वे सर, माझे सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, प्रशासकीय सहकारी आणि माजी विद्यार्थी संघाचे प्रवीण खोळंबे. गेले एक अर्धा पाऊण तास आपण राजर्षी शाहू विचारांचा जागर करतो आहोत. तर आज सुट्टी रविवार असताना सुद्धा आम्ही या मुद्दाम या कार्यक्रमाचं आयोजन केलं. शासकीय परिपत्रक आणि विद्यापीठाचं परिपत्रक होतंच, पण मी तुम्हाला सांगतो की आपण हे व्याख्यान ऐकल्यानंतर आपल्याकडं एक जो पोक्तपणा यायला पाहिजे तो निश्चित येणार आहे. जयंत्या महिन्या कशासाठी साजऱ्या करायच्या, तर त्या थोर माणसांच्या विचारांची कृतीत आचरणात आणणं अत्यंत गरजेचं आहे. इतकी थोर माणसं आपल्याकडे होऊन गेली की त्यांचं छोट्या छोट्या प्रसंगाचं जरी आपण अनुकरण केलं तर माणूस म्हणून आपण चांगल्या अर्थानं जगू. मग अस्पृश्यता निर्मूलनाचं काम असेल, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम असेल, व्यसनमुक्तीचं काम असेल, माणूस म्हणून या लोकांनी उभा केलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते फुले, आंबेडकर आणि शाहू महाराजांच्यापर्यंत, आणि या लोकांनी मोठा त्याग केलेला आहे आणि संघर्षातून त्याग केला आहे. कारण प्रस्थापित लोक सहजासहजी दुसऱ्या लोकांना स्वीकारत नाहीत, ही आज काळापर्यंतची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन माणूस उभा करायचं म्हणजे की सगळी संकटे येणार आणि त्या संकटांना मात देण्याचं काम या राष्ट्रीय पुरुषांनी केलेलं आहे. त्या निमित्तानं आपण शाहूराजांच्या विचारांचा जागर निश्चित केलेला आहे. मला वाटतं की शाहूराजे हे जगातले पहिलं आरक्षण देणारे राजे होते. काही नोंदी ह्या ऐतिहासिक आहेत म्हणून आपण त्यांचा जागर करतो. त्याच्यानंतर प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणारे राजे. उलट जे पालक आपल्या पाल्यानं पाठवणार त्यांना दंड त्यांनी ठोठावलेला. या सामान्य घटना नाही, या सगळ्यांच्या परंपरेमुळं तुम्ही इथं बसलाय आणि मी इथं उभा राहिलो, याचं भान आपल्याला असणं गरजेचं आहे.
या सगळ्या लोकांनी अत्यंत त्याग केलेला होता, तुमच्या आमच्यासाठी काही योगदान दिलेलं होतं, म्हणून बहुजन समाजातली ही सगळी लोक शिकली. अन्यथा आपल्या वाट्याला शिक्षणच आलं नसतं. जो फुलेंचा त्याग आहे, आंबेडकरांचा त्याग आहे, शाहू महाराजांचा त्याग आहे, त्या त्यागावर ही भक्कम इमारत उभा राहिली. म्हणून बहुजन समाज आज सगळ्यांच्या पुढे पुढे जातो आहे. त्याच्यानंतर कला, क्रीडा आणि शिक्षण या सर्व क्षेत्रामध्ये शाहूराजांनी न्याय द्यायचा प्रयत्न केला. मगाशी अंधश्रद्धेच्या निमित्तानं तुम्हाला सांगितलं की पूजा कुणी वाचायची, पौराहित्य कुणी करायचं. तर आपल्याकडे पारंपरिक जी भीती घातलेली होती चातुर्वर्ण्यांमुळं, त्याची एक आनंदिक भीती सगळ्या समाजावर होती. आता आपली पहिली दुसरी पिढी शिकते, पुढच्या काळात ही हळूहळू कमी होईल. पण शाहूराज यांच्याकडे एक भविष्यवेत्ता आलेला होता आणि तो म्हटला की शाहू महाराज तुम्हाला तुमचं भविष्य मी सांगतो. ही संध्याकाळची वेळ होती. शाहूराजे द्रष्टे राजे होते. ते म्हटले की आता जरा वेळ नाही, मी गडबडीत आहे, उद्या सकाळी तू माझ्याकडे ये. शाहू महाराजांकडे वेळ होता, पण ते असं म्हणते की तू सकाळी माझ्याकडे ये, भविष्य माझं सांग तू, पण सकाळी तो भविष्यवेत्ता गेला आणि जाण्यापूर्वीच शाहूराजाने असे 5 तांदळाचे ढीग केलेले होते आणि त्याच्यामध्ये 5 सोन्याच्या मोहरा एका ढिगात ठेवलेल्या, एका ढिगाऱ्यात ठेवलेल्या. शाहू महाराज म्हणले बरं, मग तो नेहमीप्रमाणे त्याला असं वाटलं की मला दक्षिणा मिळाली, मी त्यांचं भविष्य सांगणार. एक अशिक्षित बहिणाबाई असं म्हणते, नको नको ज्योतिषा नको माझ्या दारी, नाही नसीब नसीब तया हाताच्या रेवट्या. शाहू महाराज ते द्रष्टे राजे होते. ते म्हणजे ठीक आहे, म्हटलं माझं भविष्य सांगण्यापूर्वी एक काम कर, याच्यात 5 ढीग दिसतात, राशी दिसतात, त्या एका राशीमध्ये 5 सोन्याच्या मोहरा आहेत. कुठल्या आहेत ते सांगितल्या तर माझंही भविष्य तू सांग आणि तुला त्या 5 मोहरा तुला बक्षीस दिल्या जातील. पण नाही सांगितलं तुला फटके 5 बसणार या सगळ्यांच्या समोर. तू खरा ज्योतिषी असेल तर तू सांगशील म्हटलं. तुला पुढचं सगळं कळतंय ना, हे समोरचं कळतंय काय बघ म्हणले शाहू महाराज. आणि एवढं म्हटल्यानंतर मग त्यांनी शाहूराजांचे पाय धरले, म्हणजे नाही महाराज माझी चूक झाली. म्हणजे असे काही तुमच्या अंधश्रद्धेच्या खतपाणी घालून तुम्हाला लुबाडण्याचं काम आज तागायत सुद्धा सुरू आहे. लक्षात, आपण म्हणतो सुशिक्षित आहोत, विज्ञानवादी आहोत, पण सगळ्या घटना एवढा समाज सुशिक्षित झाला, विज्ञानवादी झाला, पण अंधश्रद्धेच्या आहारी जातोय. शाहूराजांचा जागर आपण त्याच्यासाठी करणं अत्यंत गरजेचं आहे. अस्पृश्य, दलित, वंचितांना न्याय देणारे हे समतीचा पुरुष. आज तरी समता दिवस म्हणून कोल्हापूरमध्ये दिंडी निघते, प्रचार फेरी निघते. या सर्वांना, या सर्व महापुरुषांना आपण अभिवादन केलं पाहिजे. परत एकदा शाहूराजांना मी अभिवादन करतो. एक चांगली वैचारिक मेजवानी ढेरे सरांच्या, मग मित्र जरी असले तरी अतिशय उच्च प्रकारचे विचार साध्या सोप्या भाषेत मांडणं खूप अवघड गोष्ट असते. पण साध्या सोप्या आणि आपल्या परिसरातली उदाहरण देऊ. शाहूराजांच्यामुळे धरण झालं, शाहूराजांमुळे वंचितांना न्याय मिळाला, शाहूराजांच्यामुळे शिक्षणाची प्रवाहाची गंगा पुढे पुढे. हा द्रष्टे राजे होते आणि त्यांच्यामुळे हा सगळा कायापालट आपल्या परिसराचा झाला. त्या थोर राजाला मी परत एकदा वंदन करतो. इतिहास विभागानं अतिशय चांगल्या प्रकारचं या व्याख्यानाचं आयोजन केलं, त्यावर त्यांनाही धन्यवाद देतो. सुट्टीचा दिवस असून प्रशासनाला मला 4 शिव्या देऊन सुद्धा तुम्ही काही सगळी लोक उपस्थित राहिला, तुम्हाला सगळ्यांनाही धन्यवाद देतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र.